नमस्कार मैत्रिणींनो, पूनम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. आणि या भाजीला इतकी टेस्ट असते की मटणसुद्धा याच्यासमोर फिक्कं लागतंय. तर चला आज आपण बघूया. एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये आपण बारीक गोल गोल चिरलेल्या शेंगा पहिले उकडून घेऊ. म्हणजे रस्सा पण छान दाटसर होतो त्यामुळे. ते शेंगा पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे त्या पाण्याचा उपयोग आपण रस्सा म्हणून पण करू शकतो. झाला. छान उकडल्या गेल्यानंतर एक 10 मिनिटं उकडायचे आहे. 10 मिनिट उकडल्यानंतर एका पॅनमध्ये 2-2.5 पळ्या तेल टाकायचं आणि तेल झालं की नाही बघण्यासाठी थोडंसं आपण जिरं टाकू. जिरं टाकल्यानंतर आपण बघूया. जिरं टाकल्यानंतर आपण कसं झालं बघू आणि त्यानंतर बघा जिरं छान तडतडायला लागले. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे बारीक केलेला मसाला. मसाला आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने करतो. कांदा, खोबरं, आलं आणि लसणाचा गोळा वाटून छान 2 चमचे गोळा यामध्ये टाकायचा आहे. मोठे 2 चमचे, 2 पळ्या म्हटलं तरी चालेल. छान तेलामध्ये गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा. एका ताटलीमध्ये 1 चमचा तिखट, 1.5 चमचा काळा मसाला. तुम्ही मटण मसाला वापरला तरी चालेल. माझा घरचा मसाला आहे. मी घरच्या मसाल्यामध्येच या भाज्या करत असते. बघा 1.5 चमचा मसाला आणि छोटा 1 चमचा हळद टाकली आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. जेव्हा आपण शेंगा उकडतो ना, तेव्हा आपण त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण शेंगांमध्ये ते मीठ आतमध्ये लागतं आणि चवीला पण छान लागतं. बघा मसाला परतून झाला आहे आपला. आता यामध्ये आपण तिखट मीठ आपण जे काढलंय ते पूर्ण तिखट मीठ टाकू आणि त्याला छान एकजीव करू. थोडंसं तळल्या गेल्यानंतर त्याला तेल सुटतं. थोडंसं तळलं गेल्यावर थोडं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. म्हणजे तेल कढईतून छान सुटायला लागतं आणि भाजीला रंग खूप छान येतो. बघा थोडं पाणी टाकते मी आता. पाणी टाकल्यानंतर थोडं 2-3 मिनिटं त्याला छान परतून घ्यायचं आहे परत. बघा तुम्ही बघत असाल छान परतल्यावरती त्याला तेल सुटतं मग. त्यानंतर अशाच मसाल्यामध्ये पूर्ण आपल्या उकडलेल्या शेंगा घालायच्या आहे. यामध्ये टाकू आपण आता आपल्या शेंगा. बघा इतक्या छान मऊ शिजतात त्या आणि मीठ टाकल्यामुळे त्यामध्ये मीठ जातं. फक्त इथे टाकताना मीठ थोडं कमी टाकायचं आहे. बघा छान मिक्स करून घेऊ आता. छान हलवून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला रस्सा कसा पाहिजे, दाट पाहिजे की थोडा पातळ पातळ रस्सा पाहिजे, या दृष्टीने आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये. माझ्याकडे ही रस्स्याची भाजी पातळ आवडते. भाकरीसोबत चुरून खूप छान लागते भाजी. बघा आपण जे उकडलेल्या शेंगांचं पाणी होतं ना ते टाकलं यामध्ये. म्हणजे त्याला त्या पौष्टिकता खूप असते या शेंगांमध्ये. त्यामुळे तुम्हाला सर्व पौष्टिक हे मिळतात. बघा किती छान. बस यामध्ये असं सर्व हे घालून वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि झाली आपली रस्सा भाजी तयार. खूप चवदार, टेस्टी, सुंदर, खूप गोड लागते. खूप छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते पण सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब करा. शेवटून उकळल्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घाला. त्यामुळे भाजी थोडी दाट पण होते आणि चवीला खूप सुरेख लागते. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.